नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। पावसाळ्यातले व्हिडिओ, या पहिल्या पावसातला व्हिडिओ या दृष्टीने बाहेर पडलोय। काय प्रॉब्लेम्स झाले, क्या कसा रस्ता आहे याची थोडी माहिती द्यावी यासाठी मी आता बाहेर पडलो। हा व्हिडिओ आहे आता आपण हातकंब्यातनं सुरुवात केली। इथल्या सुरुवातीला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि सगळा रस्ता एकदम झकास झालेला आहे। तर फक्त प्रश्न कुठे तर निवळी आणि निवळी ते पुढे पाव नदी। आता ह्या व्हिडिओ मध्ये तिथे आपण बघायचे की काय प्रॉब्लेम झाले किंवा नाही, कारण बातम्या अशा कानावर येत आहेत की अनेक ठिकाणी लँडस्लाईड वगैरे झाली म्हणून। प्रत्यक्षात आपण बघूया, आपल्याला गेल्यावर समजेल। हा पहिला जो पॅच आहे इथे तर काहीच इश्यू नाहीये, हा दोन्ही बाजू ओपन झालेल्या आहेत, रस्ता एकदम चांगला आहे। निवळी गावात काम चालू आहे, तिथे मी पण अजून जरा असा कन्फ्युज आहे की त्या ठिकाणी ब्रिज होणार आहे, ओव्हरब्रिज व्हायचा आहे का खालूनच रस्ता जायचा आहे। कारण जुने तिथे जे पूल करण्याचा म्हणून पिलर्स टाकलेले, ते पिलर तसेच आहेत अजून, तिथे डेव्हलपमेंट बाकी काहीच नाही त्या पिलर्सच्या इथे। बाकी पुढचा रस्ता काम झालंय, मागच्या रस्त्याचं काम सुरू आहे, ते नक्की मला स्टेटस तिथलं कळत नाहीये। आजच्या व्हिडिओत आपल्याला जरा बघता येईल की नेमकं तिथे काय डेव्हलपमेंट झाल्यात का, म्हणजे ब्रिजच्या दृष्टीने म्हणतोय। आणि हा मधला जो रस्ता हा एकदम ओके, आता काही प्रॉब्लेम नाही। एक काळ मला अजून तो आठवतो जुना, कायम हा रस्ता फुटलेला असायचा, विशेषतः आता पुढे पेट्रोल पंप आहे त्याच्या परिसरामध्ये जो रस्ता सगळा फुटका असायचा आणि मग ती गाडी चालवतानाची एक कसरत व्हायची, कसरत म्हणण्यापेक्षा सगळे हालत व्हायचे जीवाचे। आता जरा खूप बरं वाटतंय, चांगल्या रस्त्यावरून आपण चाललोय। हा बघा, इथून एक पॅच होता पुढपर्यंत, एकदम खराब असायचा, कायम फुटलेला असायचा रस्ता, तो आता खराब पॅच आपल्याला मिळणार नाही। ते आपण जरा चांगल्या रस्त्यावरचा आनंद घेऊ शकतो इथे। इथे आता महिंद्राचं एक सेल सर्व्हिसिंग स्पेअरचं सेंटर झालेलं आहे। महिंद्रा ट्रक किंवा कदाचित कारचं इथे आहे का माहिती नाही मला, पण ट्रकचं आहे इथे। आणि हा इथे एचपीचा पेट्रोल पंप, इथे पूर्वी सीएनजी होता, आता आहे का माहित नाही मला। बोर्डावर तरी लिहिलेलं दिसतंय सीएनजी आहे म्हणून। हातकंब्यापासून इथपर्यंत आता तसा काही वेळ वगैरे लागत नाही, पटकन येतो आपण, कारण दोन्ही बाजू व्यवस्थित झाल्यात, दोन्ही बाजू ओपन आहेत। आणि आता बाकी सर्व्हिस रोडची वगैरे कामं त्यांची चालू आहेत। इथे सर्व्हिस रोड सुद्धा सिमेंटचेच केलेले, म्हणजे रस्ता करताना मुळात सर्व्हिस रोड कन्सिडर करून रुंद केलाय। त्याचं बऱ्याच ठिकाणी कसं होतं, मेन रोड आहे आपला तो सिमेंटचा आहे आणि सर्व्हिस रोड डांबरी केलेले, इथे सिमेंटचा रोड सगळा एक्सटेंड केलेला आहे। इथे जरा मध्ये हे मोरीचं काम चालू आहे, अदरवाईज पलीकडची पलीकडची बाजू चालू आहे अजून, पण त्या कामामुळे ते बंद ठेवलंय। आता निवळी गावामध्ये काय ते आपण बघू, निवळी गावाची परिस्थिती। निवळी पर्यंत म्हणजे गावापर्यंत हा रस्ता झालेला आहे सगळा। आणि इथे जरा मध्ये छोटासा पॅच खराब ठेवलाय। आणि निवळी तिठ्यावरचा जो रस्ता आहे त्याचं काम झालेलंच नाही अजून काही, फक्त इथे जरा कॉशस राहा, रस्ता थोडा अरुंद आहे आणि समोरनं वाहनं एकदम पटकन येतात, थोडंसं अडचणीचा विषय। तर निवळी तिथं आलं, आपण जाणार समोर, ज्यांना गणपती पोहायला जायचंय त्यांनी डावीकडे जायचं इथून। इथे सुद्धा बऱ्यापैकी चिखलाचं साम्राज्य आहे आणि इकडे सुद्धा उजवी बाजू फक्त चालू केली आहे, डाव्या साईडचं काम चालू आहे आणि याचा अर्थ खालूनच रस्ता जायचा आहे।
इथे पिलर भविष्यात काय करणार आहेत माहिती नाही. आणि मस्त लाल भडक रस्त्याचा आपण इथे आनंद घेतोय. गाड्या जरा सावकाश चालवा. आणि काही वेळेला चिखलाचा गोळा असतो साठलेला खाली, समजत नाही. काही वेळेला मग गाडी स्लिप होते त्याच्यावरून. आणि असे मोठे अवजड वाहन समोर असतील तर शक्यतो अशा रस्त्यावर पटकन ओव्हरटेक वगैरे करायला जाऊ नका. इथे बहुतेक ब्रिजचं काम नसणार आहे असं एकंदर आता वाटायला लागले. अजून तरी अंदाज काही येत नाहीये. खड्डा खणलेले हा, आणि पिलरचं काम सुरू केलंय म्हणजे ओव्हरब्रिज होणार आहे. ओव्हरब्रिज व्हायचा आहे आणि हे आता आपण जातोय भविष्यामधले सर्व्हिस रोड असणार आहे. इथनं ओव्हरब्रिज होऊन तो पुढे कनेक्ट होणार आहे. मुळी घाट जिथे सुरू होतो त्याला ते कनेक्ट करणार आहे. आता हे फायनल झालं, ओव्हरब्रिज इथनं होणार. आता इथून निवळी घाटाला प्रारंभ झाला. निवळी घाटात सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम झालंय, त्यामुळे तसा अडचणीचा विषय इथे पण नाहीये काय. आता तो ट्रक तिकडनं गेला पण ते त्याने बाजू चालू केली का त्याचं काम होतं म्हणून तो तिकडनं आलाय काय कळत नाही. पुढे गेलो आपल्याला समजेल. नाही, पलीकडची बाजू पण सुरू झाली आहे. आता आपल्याला इथनं समोर न येणार वाहन नसेल असे जरा एक दिलासे मिळत गेले की फार बरं वाटतं. मन प्रसन्न होतं, उचंबळून यायला होतं. बऱ्याच वर्षांनी असे शब्दप्रयोग करतोय कारण अत्यानंद झालाय मला. कारण ते पूर्वीचे दिवस आठवतात. त्या घाटामध्ये होणारे ट्रॅफिक ब्लॉक, पावसाळ्यामध्ये होणारे खड्डे, हे कायमच्या आठवणी आहेत. त्या अशा रस्त्यावर आलं की त्या सगळ्या आठवतात. आता इथे परत बघा, रस्ता झालेला होता तिथे परत मोरीचं काहीतरी काम काढलेले. मला एक गंमत वाटते, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले बांधायला घेतले संपूर्ण महाराष्ट्रात, प्रगत तंत्रज्ञान काहीही नाही, कुठल्याही प्रकारची यंत्रसामुग्री नाही. हे सगळं काम मॅनमेड, त्यांच्या मावळ्यांनी सगळं काम केलं. त्यांचं प्लॅनिंग केवढं असेल. आणि आज आमच्याकडे सगळी इन्स्ट्रुमेंट सगळं आहे तरी आम्ही असे हगरी कामं करतोय. इथे कठडे जरा मोठे झालेले दिसत आहेत आणि इथे दरड कोसळत होती, जरा कठड्यांची उंची वाढवत आहेत. पुढे नाही पण मागे वाढवले. तर आता निवळी घाटातनं आपण जातोय. निवळी घाटाला वेगळंच रूप आपल्याला बघायला मिळतंय घाटाचं. दुर्दैव असं की आता धबधबा बघता येणार नाही. पण पूर्वी ती जी बाजू आहे उजवी बाजू, तिथून पुढे गेला तो धबधबा आपल्याला बघायला मिळायचा, तिथे थांबवता यायची गाडी. आता ते शक्य नाही. आणि आता आपण टोल बूथ मधनं जाणार आहोत. हा टोल बूथ आहे का आधी नक्की? ज्या अर्थी असे लांबच लांब हे टाकले त्याचा अर्थ टोल असणारच आहे हा. हो, इथे मध्ये त्यांच्या केबिन आहे, टोल नाका आहे. काही वेळेला कसं होतं, आम्ही सांगतो हा टोल नाका आहे, पण कन्फर्म किंवा ऑथेंटिक गोष्ट ती असेलच असं नाही, अंदाज सांगतो आपण. इथे सुद्धा हे डोंगर जे फोडलेले इथे बघा, थोडी 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 होईना का पण माती खाली यायला सुरुवात झाली आहे. आता जो पाऊस जेव्हा येईल तेव्हा या डोंगराचं काय ते भवितव्य समजेल आपल्याला. इथे मधला पॅच हा काहीच काम नाही. अजून इथे ब्रिज करण्याचं काम चालू आहे. मागणं मोटरसायकल स्कूटर वर ना आला पण स्पीड मध्ये होता, इतकाच पण ब्रेक लावला आणि थोडीशी गाडी स्लिप झाली. कशा करता एवढ्या स्पीड मध्ये जातायत चिखलात म्हणून काय कळत नाही.
स्वभावाला औषध नाही. तिथे मात्र उंच भिंती घातलेल्या आहेत बघा, आणि इथे डोंगर कोसळण्याचे चान्स इथे जास्त आहे. त्यांनी इथे ऑलरेडी बघा थोडे थोडे कोसळले, आणि थोडं इतपतच प्रमाण असेल तर आपल्याला धोका नाही, पण जर हे मोठ्या प्रमाणावर दरड खाली आली आणि दगड वगैरे घसरत आला खाली तर मात्र गाडीला त्रासाचं होणार आहे. असो, पण एकंदरीत रस्ता आपल्याला चांगला मिळतोय, हेही नसे थोडके. ज्यांनी पूर्वी प्रवास केले त्यांना ही एक पर्वणी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे मध्ये कुठेतरी तो निवळीचा धबधबा दिसायचा, पण आता इथनं काही कळणार पण नाही ते ठिकाण नेमकं कुठे होतं, आणि तो धबधबा नीट दिसेल असं पण नाही. आता कदाचित पडायला सुरुवात झाली असेल, आणि पाऊस जरा 4 दिवस चांगलाच पडतोय, त्यामुळे धबधबा पण असणार आहे सुरू झालेला आहे. सुरुवात झाली आहे, पलीकडच्या बाजूला आहे, पण बऱ्यापैकी गढूळ का होईना पण पाणी आलं. आता इथे निवळी घाटात समोरचं दृश्य अतिशय मस्त दिसतंय. ह्या बघा मोठ्या भिंती इथे उभ्या करतायत. फक्त एक आपला फायदा झाला इथे की दोन्ही बाजू चालू झालेल्या आहे. समोर मस्त धुकं पडलंय डोंगरामध्ये, आणि काय काय ठिकाणी धबधबे चालू झाले. मोठी वळणं काय काय तशीच राहिली, पण असू दे. आता इथे काय तसा मोठा फार त्रासाचा विषय नव्हे ग. मुसळधार पावसात ना अशी एक सहल करायला मजा असते. काय काय असे अरसिक पण मी बघतो, नाही फिरत कुठे. गाडीवरती कव्हर घातलेलं असतं, गाडी पार्किंग मध्ये उभी असते, आणि टीव्ही वरती बघतात इकडे पाऊस पडला तिकडे पाऊस पडला. मला मात्र असा पाऊस येऊन असला की मग घरात बसवत नाही, टेम्पटेशन होतं. हा मध्ये पॅच हा खराब आहे, आणि इथे तर एकदम सावध, एकदम रस्ता खाली आहे. हा बघा, कॉन्क्रीटचा रस्ता करून पुढे सोडूनच दिलाय. आता इथनं तो ब्रिज जो आहे तो इथे कनेक्ट होणार आहे, त्याच्यामुळे मधलं जे काम आहे थोडं हळूहळू चालू आहे. आता आपण बाव नदी जवळ आलो. आपले जे दर्शक आहेत, व्ह्युअर आहेत, तर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. जेवढे जास्त व्ह्यू होईल तेवढं चॅनलला आपल्या प्रमोट व्हायला वेळ लागत नाही. आणि इथे ब्रिजचं काम जवळजवळ संपलंय, इकडची बाजू तरी झाली. आता पुढचा कनेक्टिंग पार्ट फक्त बघूया काय झालाय तो. हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. आतापर्यंत आपल्या सहकार्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. इथून उजवीकडे देवरुख रोड, आता डावीकडे संगमेश्वर रोड. आता इथे मी हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. इथे डावीकडनं डोंगर फोडण्याचं काम चालू आहे, आणि इथे ब्रिज कनेक्ट होणार आहे, त्यामुळे डोंगर फोडला जातोय हा. आता इथून पुढे आपण व्हिडिओ बघूया काय काम झालंय ते. हा व्हिडिओ आता आपण बाव नदीपासून सुरू करतोय.